महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून गेल्या महिनाभरापासून वाट पाहत असणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आला आहे। त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कार्यालयातून एक महत्त्वाची घोषणा केली आणि त्यामुळे 1700 कोटी रुपयाचा निधी हा वितरित झाला आहे। उद्या महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होत आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा व्हावे तर तुमच्याही जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का जाणून घ्या। पीक विम्याची रक्कम देखील परवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, त्यामुळे यासाठी देखील महत्त्वाचे शेतकरी पात्र ठरलेत। तर लक्षपूर्वक पहा की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही सोडली जाणार आहे। कारण उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला तर सुरुवात होत आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधी मंजूर झालाय आणि GR देखील समोर आलाय। परंतु जेव्हा GR समोर आलाय त्याचवेळी देशामध्ये एक मोठं संकट आलं। युद्ध परिस्थितीमुळे गॅसचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचा तुटवडा देखील निर्माण झाला आणि सरकारने तातडीने गॅस खरेदी आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या निधीची गरज असताना हा निधी त्या ठिकाणी वळवण्यात आला। सूत्रांच्या माहितीनुसार तुमचा जो हप्त्याचा निधी होता तो काही काळासाठी इतर गोष्टींकडे वळवण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आणखी योजनांचे पैसे देखील अडकले होते, परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली गेली असून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आता खात्यात वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय तर सरकारने घेतला आहे, परंतु हे पैसे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का यामध्ये कोणते विभाग पाडले जाणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। कारण शेतकरी मित्रांनो, आता फक्त जिल्ह्यांची यादी आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे। आणखीन कोणत्या अटीनुसार हे हप्ता वाटप पार पडणार आहे का हे देखील आपण पाहूया। कारण ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले त्यांनाच नमोचे पैसे मिळणार आहेत का हे आता समोर येत आहे। कारण आता PM किसानचे पैसे जर मिळाले नसतील तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील अडवला आहे का? कारण युद्धजन्य परिस्थिती समोर असताना GR जाहीर झाला, त्यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत असताना 2 महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले। अनेक शेतकरी बांधव याबाबत तक्रार देखील करत आहेत, तर काही शेतकरी बांधवांना पैसे मिळणार असल्यामुळे आर्थिक सहाय्य मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग हाच आहे की मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट केले की राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे ते 18 जिल्ह्यांची यादी निवडण्यात आली आहे। त्यामुळे उद्या हप्ता वाटप पार पडणार आहे ते फक्त 14 जिल्ह्यांमध्ये पार पडणार असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश असेल अशी माहिती समोर येत आहे। त्या शेतकऱ्यांना उद्या लाभ मिळेल, कारण उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयातून DBTचं बटन दाबलं जाईल आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येणार आहे। हा मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री 10 वाजेपर्यंत येऊ शकतो, कारण त्यानंतर सर्व्हर लोड होऊ शकतात। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर उद्या जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी उद्याचा दिवस आनंदाचा ठरणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली त्या शेतकऱ्यांना देखील आता मोठी लॉटरी लागणार आहे। सरकारने पीक विमा कंपन्यांना ताकीद दिली आहे की शेतकऱ्यांचे पैसे ही कोणत्याही कारणास्तव रोखून धरू नका। त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झालेत तिथे हप्ता वाटप परवापासून सुरू होणार आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस हे 2 दिवस तुमच्यासाठी फायद्याचे असतील, परंतु शेतकरी बांधवांनो लक्ष ठेवा की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। कारण उद्या आणि परवा तुमच्या खात्यावर पैसे सोडण्यात येत आहेत, परंतु त्याच वेळी तुम्हाला जर कोणी OTP विचारला तर OTP सांगू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर वैयक्तिकरित्या तुम्ही तपासून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का। कारण आता सरकारने यामध्ये DBTची प्रक्रिया सक्रिय असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतलाय। पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे किंवा PM किसान योजनेचा हप्ता असू दे, यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर सरकार करत आहे। परंतु यावेळेस कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची कागदपत्र पडताळली गेली होती आणि त्यानुसार जिल्ह्यामध्ये विभागणी झाली। म्हणूनच उद्या 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना तुमचं बँक खातं देखील सक्रिय आहे का हे तपासलं जाणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांमध्ये उद्या हप्ता वाटप पार पडत असताना महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे।
ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबलं जाणार आहे त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे। परंतु हे पैसे शेतकऱ्यांना मिळत असताना दुसऱ्याच दिवशी पीक विम्याची रक्कम देखील खात्यात जमा होणार असल्यामुळे दोन्ही रकमेचा लाभ 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे। काही कारणास्तव शेतकऱ्यांचा हप्ता रखडला जात होता, परंतु हप्ता वाटप पार पडत असताना 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत। पण हे पैसे मिळत असताना सरसकट मिळणार नाहीयेत याची देखील माहिती समोर आली आहे। कारण जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचा GR समोर आला त्याचवेळी यामध्ये 2 महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले। केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, परंतु राज्य सरकारकडून जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती। त्या GR वरती मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली, परंतु यामध्ये 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। परंतु हे पैसे मिळत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मार्गाचा अवलंब केला जाणार आहे, पण मॅपिंग प्रोसेस देखील यामध्ये वापरली जाणार आहे। गरजू शेतकऱ्यांपर्यंत हप्ता पोहोचला आहे का नाही हे आता मॅपिंग सरकारमार्फत केलं जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना उद्याचे 2 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर तुमचं बँक खातं सक्रिय आहे का नाही याची देखील तपासणी सरकारकडून केली जाणार आहे। कारण अनेक तांत्रिक अडचणीमुळे सरकारने पैसे सोडले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत आणि हप्ता मध्येच अडकून राहतो। अशा गोष्टी घडत असल्यामुळे सरकारने आता नवीन प्रोसेस वापरली आहे। तुम्ही सर्वांनी EKYC प्रोसेस तर पूर्ण केलीच असेल, कारण सरकारने तुमचं आधार लिंकिंग करणं अनिवार्य सांगितलं होतं। परंतु आता इथून पुढे तुमच्या खात्यावर कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे जमा होत असताना मग ते नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील किंवा पीक विम्याची रक्कम असेल अथवा केंद्र सरकारकडून येणारा पीक विम्याचा हप्ता असू दे, या सर्वांसाठी आता सरकार डिजिटल प्रणालीचा अवलंब करत आहे। त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे सोडण्यात आल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का नाहीत हे पहा। त्यासाठी सरकार आता डिजिटल मॅपिंगचा अवलंब देखील करत आहे। जर यामध्ये देखील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बंद होऊ शकतं। महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेच्या हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असल्यामुळेच आर्थिक सहाय्य आता शेतकऱ्यांना मिळत आहे। गॅसची टंचाई भासत आहे, पेट्रोल डिझेलचे दर उंचावले गेले आहेत आणि याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक साथ मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना उद्या महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्यामुळेच बुलढाणा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगोला, यवतमाळ, गोंदिया, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे खते बियाणांचे दर देखील उंचावले जाऊ शकतात आणि त्यामध्ये अवकाळी पाऊस देखील येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊ शकते। म्हणूनच शेतकऱ्यांना थोडीफार मदत ही राज्य सरकारकडून केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल आणि परवा पीक विम्याची रक्कम मिळेल आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशाचा लाभ मिळणार आहे।